नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, अमरावती परिमंडळाची दप्तर कारकून, मोजणीदार आणि कारभार निरीक्षक या पदांची जी आहे सुधारित यादी प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की सर्व डिपार्टमेंटच्या ज्या याद्या आहेत त्या येणार आहे, परंतु थोड्या मागे पुढे येणार आहे। ठीक आहे, सोबतच एकत्र येणार नाही। त्याच्यापैकी याच्या अगोदर आपण नागपूर विभागाची सुद्धा बघितलेली आहे यादी। आता जी आहे अमरावती परिमंडळाची यादी प्रकाशित झालेली आहे। ठीक आहे, तर विषय बघू शकता तुम्ही, इथे शुद्ध पत्रिका दिलेला आहे। दिनांक 22/5/2025 तुम्हाला इथे दिसत असेल, परंतु ही जी यादी पब्लिश झाली आहे ते कालच्या तारखेला झालेली आहे। ठीक आहे, दप्तर कारकून, मोजणीदार, कारभार निरीक्षक संवर्गाची दिनांक 1/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रत्यक्ष यादीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा विषय आहे। म्हणजे ती 1/4/2025 तारखेला जी यादी प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांनी नवीन सुधारित यादी प्रकाशित केलेली आहे। ठीक आहे, तर संदर्भ महाराष्ट्र शासनाच्या जे आहे www.wrd.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1/4/2025 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची प्रत्यक्ष यादी देण्यात आली आहे संदर्भात। ठीक आहे, विषयाकरता प्रकरणी दप्तर कारकून, मोजणीदार, कारभार निरीक्षक संवर्गातील काही प्रवर्गाकरता पात्र उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने दिनांक 26/3/2025 रोजी सुधारित केलेली प्रत्यक्ष यादी दिनांक 1/4/2025 रोजी शासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर सुधारित प्रत्यक्ष यादीमध्ये संगणकीय तांत्रिक कारणामुळे झालेली चूक दुरुस्ती करण्यात येऊन आता प्रत्यक्ष यादी पुनश्च सुधारित करण्यात येत आहे। कृपया यांची नोंद घ्यावी। म्हणजे ज्या मिस्टेक झालेल्या होत्या संगणकामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे त्याला सुधारून त्यांनी जी यादी आहे ती प्रकाशित केलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या नाव अगोदर जर यादीत असेल तर याच्यात बरोबर आहे किंवा नाही, काही स्पेलिंग मिस्टेक, काही मिस्टेक आहे का, किंवा आणखी काही मार्काची मिस्टेक पकडा, काही तुमच्या कॅटेगरीची मिस्टेक आहे का, हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे। परिमंडळाचे नाव आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती। पदाचे नाव आहे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कारभार निरीक्षक। ठीक आहे, उमेदवारांची सुधारित प्रत्यक्ष यादी जी आहे ते 22/5/2025 दप्तर कारकूनची आहे, मोजणीदारांची आहे आणि कारभार निरीक्षकाची आहे। सिक्वेन्स नंबर आहे, सिरियल नंबर आहे, मेरिट नंबर आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे, जेंडर आहे, कास्ट कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि मार्क ऑप्शन आणि वेटिंग कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे सगळं तुम्हाला याच्यात बघायला मिळेल। ठीक आहे, तर ही सगळी यादी तुम्हाला वाचून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि याच्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं, तुमच्या नावाच्या समोर तुमचे मार्क चेक करायचे, तुम्हाला तुमची कॅटेगरी बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे। सगळं जे आहे ते यादी तुम्हाला चेक करायची आहे। जवळपास 114 विद्यार्थ्यांची यादी त्यांनी लावलेली आहे। त्याच्यानंतर टिप दिलेली आहे, टिप फार महत्त्वाचे असतात। याच्यामध्ये आता टिप बघा मित्रांनो, दप्तर कारकून, मोजणीदार व कारभार निरीक्षक यांची शिफारस यादी प्रत्यक्ष यादी ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक 483/2024 यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपाची प्रसिद्ध करण्यात येत आहे। मग आता जो खटला आहे तो खटला चालू आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल त्याच्या अधीन राहून जे आहे तात्पुरत्या स्वरूपात ही यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे। शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार उमेदवारांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष यादीसाठी 18/6/2024 ते 21/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांकडून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदासाठी निवड यादी किंवा प्रत्यक्ष यादी पुनश्च कागदपत्र पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल। तर समजा कॅटेगरीमधले किंवा काही हॉरिझॉन्टल कॅटेगरीतले उमेदवार मिळाले नाही तर परत जे आहे ते प्रत्यक्ष यादी जी आहे पब्लिश करण्यात येईल आणि उमेदवारांना DV करता बोलवण्यात येईल असं क्लिअरली याच्यामध्ये सांगितलेलं आहे। सामाजिक समानता आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे। त्या अटी कोणत्या आहे तर बघा, पहिली जी अट आहे, निवड यादीत ज्या दिव्यांग उमेदवाराचे दिव्यांग प्रमाणपत्र हे वेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे अशा उमेदवारांनी रहिवासी जिल्ह्यातील शल्यचिकित्सक वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहे। यासाठी अमरावती कार्यालयामार्फत संबंधित शल्यचिकित्सक या वैद्यकीय मंडळांना कळवण्यात येत असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येईल। ठीक आहे, याच्यानंतर तसेच खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक, शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकांचा पाल्य या समांतर आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांचे याबाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या कार्यालयाकडून पुनश्च फेरतपासणी करून घेऊन वैधता तपासणीच्या अधीन आहे याची नोंद घ्यावी। सदर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच त्यांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील। नंतर आहे मित्रांनो, समन्वय समिती गट कर सरळसेवा भरती मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही।
तर पुण्याच्या सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व कागदपत्रांची फेरतपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, अमरावती परिमंडळाची सुद्धा यादी आली. भरपूर काही परिमंडळाच्या याद्या आणखी येणे बाकी आहे आणि त्या जवळपास आता 8-10 दिवसाच्या फरकामध्ये येणार आहे. ठीक आहे. तर चिंता करायची आवश्यकता नाही. सर्वांच्या जे आहे ते दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांच्या याद्या येणार आहे. मित्रांनो, जागा खाली आहे आणि ह्या याद्या आल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचे नाव वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. ठीक आहे. DB करता मेल येईल. DB करता मेल आल्यानंतर DB करता वेळेवर उपस्थित राहायचं आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.